ओके, हेच आहे तुमच्या पुढे जगातला सगळ्यात मोठा 2 नंबरचा डोम, जो जगामध्ये सगळ्यात मोठा आहे बरं का, जगामध्ये ॲक्च्युली. बाई खरं ना, दगड अडकवलेला आहे. आता दगड बघू शकता तुम्ही. हा दगड ॲक्च्युली मध्ये ना ॲस्ट्रॉइड आहे बघा. ॲस्ट्रॉइड म्हणजे तोच दगड जो स्पेसमधून खाली येतो आणि एक्झिटची जागा आहे. आणि किती बारकी आहे बघा तुम्ही, एक माणूस जाऊ शकतो ॲट टाइम, फक्त वनच. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी सध्या जगातल्या सगळ्यात मोठ्या 2 नंबरच्या डोमवरती. ॲक्च्युली हे भारतामध्ये आहे आणि मी भारतातलं म्हणत नाही ॲक्च्युली, तर जगातलं म्हणतोय. जगामध्ये सगळ्यात मोठा डोम आहे हा. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता आदिलशाही काळातला एक त्यांचा डोम आहे, जो आपल्या बिजापूरमध्ये असतो. बिजापूरमध्ये स्थित आहे. सांगलीपासून 150-200 किलोमीटर अंतरावरती आणि कर्नाटकाच्या एका बिजापूरच्या सिटीमध्ये आहे. तिथे बिजापूर ही एक राजधानी होती आणि त्यांनी उभा केलेलं, त्यांच्या साम्राज्यात उभा केलेलं हे डोम आहे. आता तुम्ही जे बघताय ना, ऍक्च्युली हे स्ट्रक्चरला आपण सिमेट्रिक आर्किटेक्चर असं म्हणू शकतो. रिझन असं आहे की हे जे तुमचं पहिलं जे आपल्याला एंट्रन्स दिसते ना, ते पहिल्या एंट्रन्सला पुढचं जे एंट्रन्स दिसते ना, ते अलाईन होते बरं का. प्रॉपर तुम्ही बघू शकता ते एक अलाईन होते. पण ऍक्च्युली मध्ये ना ह्याचा एंट्रन्स वेगळा आहे, त्याचा एंट्रन्स त्याच्यापेक्षा 3 पट मोठा आहे आणि तरी पण ते अलाईन होते. याचा अर्थ असा आहे की त्याला सिमेट्रिक आर्किटेक्चर असं म्हणू शकतो. त्या पद्धतीने आपण बनवलेलं दिसते आपल्याला. भाई लिटरली ना माझ्या मोबाईलमध्ये फ्रेम मध्ये ना ऍक्च्युली मध्ये येणं झालं ते स्ट्रक्चर. सो मी आता वाईड अँगल मध्ये लांब धरतोय मोबाईल आणि तुम्हाला जर दिसत असेल ना, तर हे स्ट्रक्चर आहे माझ्या पाठीमागं आणि हे जे एंट्रन्स पण इथंच आहे. पण हे इतका मोठा आहे की मोबाईलच्या फ्रेम मध्ये येणं झालं. सो खतरनाक आहे स्ट्रक्चर. ज्यावेळी पावसाचं पाणी ज्यावेळी साठायचं ना, तर ते पाणी ह्याच्यामध्ये साठायचं. त्यांचे घोडे हत्ती होते ना, त्यांना ते यूज करायचे. तर त्या टाईपचं इथं प्रोव्हिजन केलंय. आणि तुम्ही इथं बघू शकता बाई, इथं एक स्पेशल गोष्ट त्यांनी केली आहे. विषय असं केलं की यांनी ट्रॅक बनवले बरं का, ते ट्रॅक पूर्ण जाऊन ते पाण्यामध्ये राहतं. ही म्हणतो ना, ते एक पार्ट आहे त्यांचा. पहिल्यांदा नाही तर आज असेल तर चप्पल काढायला लागत्या. मी पण चप्पल काढतोय इथं आणि चप्पल काढायसाठी त्यांनी इथं ऑलरेडी सिस्टीम सगळी बनल्या, फ्री सिस्टीम आहे. चप्पल काढून ठेवायचं आणि मग आपण इथनं आत जायचं. तुम्हाला आतनं भूतागाचे आवाज येत असतील तर ऍक्च्युली तोच एक मॅजिक आहे आतमध्ये. आतमध्ये एक असा पॉईंट आहे जिथं म्हणजे एकदा आवाज दिला तर 7 वेळा आवाज घुमतो आणि त्याचं मेन स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं कशा प्रकारचे बाई इस्लामिक स्ट्रक्चर त्या टाईपचे म्हणतो ना, त्या टाईपचं स्ट्रक्चर इथं आर्किटेक्चर केलेलं आहे. आणि ही मेन एंट्रन्स आहे आपल्या. बापरे बाप, हा जो दरवाजा तुम्ही बघता ना, हा 350 वर्षापूर्वीचा दरवाजा आहे. ॲज इट इज आहे तसा. ॲज इट इज नाही, बट आहे त्या कंडिशन मध्ये तरी आहे तसा. ह्या घुमटच्या आतमध्ये ना अशा प्रकारच्या खिडक्या आहेत त्या, आणि मोस्टली खिडक्या पूर्वेला एक आणि पश्चिमेला एक अशा प्रकारच्या आहेत. खिडक्या दिसताना चौकोनी टाईपमध्ये दिसतात, त्यामध्ये 3 स्ट्रक्चर दिसत्या. आता लाईट सोर्सचं एक इफेक्ट काय होते माहिती आहे का, की हे जो चौकोन दिसणारा जो स्ट्रक्चर आहे ना, जेव्हा त्यातून लाईट स्कॅटर होते ना, तर ती एकदम होलो टाईपमध्ये होत्या. होलो दॅट्स मीन्स की जे स्ट्रक्चर आहे ना त्यापेक्षा जास्तीत जास्त एरिया कव्हर करते. सो दॅट रिझन ना जी लाईट आहे ना सगळीकडे जास्त कव्हर होते. आणि तुम्ही बघू शकता की इथं 2 खिडक्याची देखील इकडे एवढी लाईट स्कॅटर होत्या. आणि अशा प्रकारे पूर्व आणि पश्चिम अशा 2 पद्धतीने ना आपण जास्तीत जास्त लाईट कव्हर करू शकतो. आणि त्या टाईपचं स्ट्रक्चर इथं बनलेलं आहे. सो दिस इज पॉईंट. हे व्हिडिओ आहे ना तुमच्या मित्राला पाठवा आणि त्याला विचारा की सिव्हिलची जी आता जी टेक्नॉलॉजी आहे ना, तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या गोष्टी बनवू शकतोय का आता सध्या. कारण की आता आपल्या गोष्टी ॲटो गाड्या वगैरे त्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी असून देखील ना हे स्ट्रक्चर. तुम्हाला ना एक क्रेझी गोष्ट दाखवतो मी आता. आणि आता जो मेन एंट्रन्स होता ना, त्या मेन एंट्रन्सच्या पुढंच ना एक असा दगड अडकवलेला आहे. आता दगड बघू शकता तुम्ही. हा दगड ॲक्च्युलीमध्ये ना ॲस्ट्रॉइड आहे बघा. ॲस्ट्रॉइड म्हणजे तोच दगड जो स्पेसमधून खाली येतो. आणि इथला जो राजा होता ना, त्या राजाला अशी गोष्ट सांगितली होती की असं जर दगड अडकवला तू तर तुला बळबराटी आणि त्या गोष्टी येतील. तर ॲक्च्युलीमध्ये ते दगड अडकून तर त्याने पण जिंकली बरं का. हे पण गोष्ट खरी आहे त्याची. आणि सेकंड थिंग असं आहे की मी प्रत्येक एक मीच ऐकत आलो होतो की विजापूरमध्ये वीज बांधून ठेवली आहे. तर ॲक्च्युली त्याचं जे होतं ना ते कनेक्शन हे होतं की जे ॲक्च्युली वीज वगैरे बांधून ठेवलं नाही, इथं एक दगड बांधून ठेवला आहे ज्यामध्ये अँटी वीज आपण म्हणू शकतो, त्याच्यावरती वीज वगैरे पडत नाही. आणि त्या प्रोटेक्शनसाठी तो पंचधातू असताना म्हटलं आणि त्या टाईमला तो दगड अडकवला आहे. सो ही होती बेस्ट स्टोरी त्या पहिल्यापासूनच्या आत्तापर्यंतची मॅचची. आणि आता जे तुम्ही बघताय ना ते ॲक्च्युली मी मध्ये जो डोम होता ना तो डोम आहे. सगळ्यात असं मोठा आहे. तुम्हाला आवाज ऐकू येत असतील.
आवाजचा एक असं लॉजिक आहे इथलं. लॉजिक नाही, तो ॲक्च्युली एक सायन्स आहे भाई, आर्किटेक्चर सायन्स आहे जे त्या टाईमला त्यांनी क्रिएट केलेला आहे. रिझन असं आहे की यामध्ये जर कुठला पण आवाज तुम्ही दिला ना तर तो 7 वेळा येतो बरं का. आणि ते ॲक्च्युली म्हणजे आज गोष्ट आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. बाकी हे जे 4 जे होते ना ते मिनार्स, त्याच्यातून येणारची एंट्री, तर त्या टाईपचे ते आहेत. 4 बाजूला 4 आहेत. आणि हा आपला खालचा जो मेन एंट्रन्स असतो ना तो वाला व्ह्यू आहे. सगळ्या स्टार्टिंगला गेट, ती मोठी पहिलीवाली बिल्डिंग, मधली बिल्डिंग, आणि हे ॲक्च्युली मध्ये जे होतं ना स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरवरती आहे आपण 7व्या मजल्यावरती आहे. आणि ह्याचं एक असा व्ह्यू बनवला आहे की जर आपण फ्रंटले बघेल ना तर ॲक्च्युली एक बिल्डिंग दिसेल आपल्याला, एक असं इल्युमिनेशन होईल, त्या टाईपमध्ये आहे. आणि याला इथून जाण्याचा आतमध्ये एंट्रन्स आहे. आपण बाई खरं ना, मी खरं तर कन्फ्यूज झाले बरं का, की आवाज कुठून येतो मला पण काय कळत झाला आहे. असं वाटतं की मागणं कोणतरी वरडायला लागले आहे. आणि खरंच 360 म्हणतो ना आवाज, 360 आवाज आहे. तुम्ही जे स्ट्रक्चर बघितलं ना आतमध्ये ना, तिथे बसायची सोय आहे. तर तिथे काय होतं, राजा बसायचा, राजाची जे राणी आहेत ना, राणी आणि त्यांची दासीस वगैरे त्या असायच्या. राजा एकदा काय म्हणतात दासीला. आणि इथं कसं माहिती आहे की बारक्या आवाजात जरी बोललं ना तरी ते स्पष्ट पुढच्याला ऐकू जातं. आणि ती कन्सेप्ट तिथं फॉलो होते, म्हणजे ते आहे स्ट्रक्चर आहे ते. सो राजा असं बोलला तिला की माझ्यासाठी काय करशील, जीव देशील. तर ती म्हणली हो. तर ते जीव म्हणला तर ती इथूनच पळत आली आणि इथून पळत तिने उडी टाकली आतमध्ये. आता उडी टाकल्यानंतर ती किती खाली आहे बघा. आणि ॲक्च्युलीमध्ये ना शेवटची ती काय म्हटली माहिती आहे का, की शेवटची माझी इच्छा, म्हणजे तेव्हा राजाने विचारला असेल त्याला की शेवटची इच्छा काय तुझी, तू खरंच ती गोष्टी केलीस. तर ती म्हणली शेवटची इच्छा अशी आहे की तुझ्या बायकोच्या आतपेक्षा पण ना आधी माझी कबर करली. आणि त्याने ॲक्च्युलीमध्ये केली बरं का, ते दाखवतो तुम्हाला. हे तुम्ही बघू शकता. गोष्ट विचार करायसारखी आहे बरं का, की ही जे स्ट्रक्चर आहे ना, ह्याची जी हाईट आहे ना, हाईट ती खालनं वरपर्यंत ना 51 मीटर इतकी आहे बरं का. 51 मीटर म्हणजे 100 मीटरचं जे मैदान असते ना त्याच्या अर्धीच म्हणू शकतो आपण. आणि तर ना ही गोष्ट 51 मीटर विदाऊट सपोर्ट आहे ना, तर ही एक वेगळीच आर्किटेक्चर आहे. आणि तुम्ही खरं तुमच्या इंजिनियर मित्राला विचारून बघा एकदा की ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का, की सिव्हिल आवाजात जरा विचारून बघा ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का. पण त्या ऑलरेडी त्या पॉसिबल आहेत. आणि खरं तर वेगळी स्ट्रक्चर आहे. आतमध्ये ना व्हिडिओ काढायचा असेल तर परमिशन घ्यायला लागतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, ऑलरेडी ॲप्लिकेशन करायला लागतं. मी काय तसल्या गोष्टी केल्या नाहीत, सो जास्त करून आपल्याला व्हिडिओ करता आला नाही. पण व्हिडिओ मी भरपूर केला आहे तसा कवर. आणि खरं सांगू हे एक्सपिरियन्स आहे ना, इथला खतरनाक एक्सपिरियन्स आहे. त्याचे रिझन असेल तर का, की जे स्ट्रक्चर आहे ना भाई, ती स्ट्रक्चर भाई विचार करायला भाग पडते आपल्या आत बघितल्यानंतर. कारण की ते जे 51 मीटरचं जे आहे ना त्याची उंची आतमध्ये, ती गेल्यानंतर ॲक्च्युअलीमध्ये डोळ्याला केलं होतं, कॅमेरामध्ये आपण कॅप्चरच करू शकत नाही, ही गोष्ट आहे. आणि सेकंड थिंग असं आहे की जसं तुम्ही बघताय ना हे 370 वर झालं एका जागेवरती उभं आहे. आत्ताच्या जर कन्सेप्टला ह्या गोष्टी जर करायच्या म्हणल्यानंतर ते पॉसिबल आहे, ते इम्पॉसिबल अशा गोष्टी आहेत. आणि खरं तर इथलं वातावरण, इथली जी व्यवस्था वगैरे मुख्य आहे. सो सांगलीपासून 180 किलोमीटर असेल आणि कर्नाटकाच्या बिजापूर सिटीमध्ये. सो नक्की जर कधी आलं तर व्हिजिट करा. आणि एक नंबर आहे. सो थँक्स लॉट. आपला व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की मी एक इंजिनियर आहे, अशा सगळं फिरत असतो. सो नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं असेल ते मला पण माहीत नाही, पण ते सरप्राईज चांगलंच असेल हे अशा टाईपमध्ये. सो फॉलो करून टाका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स.